हो हो सरला ताई. स्वागत आहे सगळ्यांचं. ऍक्च्युली माझा लॅपटॉप अपडेट होत असतो, विंडोज त्याचा नवीन नवीन व्हर्जन्स. त्यामुळं मी नेमकी ऑन करायला आणि त्यावेळेस हे अपडेट सुरू व्हायला. त्यामुळे मला उशीर होतो बऱ्याच वेळेला, कारण हे ऑटो अपडेट माझ्या लॅपटॉपला लावलेले असतात त्यामुळं. तर सगळ्यांचं खूप स्वागत आहे सर्वप्रथम आजच्या रेखी आणि ध्यान सत्रामध्ये. आज जसं आपल्या ग्रुपवर चर्चा तुम्ही बघितली असेल की हे नंबर्स आणि ह्याच्याबद्दल. तर हे नंबर्स म्हणजे दुसरं तिसरं काही नाही. जेव्हा आपण आपल्या मनात जे काही आपलं आपलं मन आपल्याला सांगते, आपलं अंतर्मन, आणि त्याच्या विरोधात जाऊन जेव्हा आपण कुठली कृती करत असतो. समजा उदाहरण सांगते, समजा मी ऑफिसमध्ये जॉब करते आणि माझी इच्छा आहे की मला जॉब सोडायचा आणि कुठेतरी एखादा बिझनेस सुरू करायचा आहे. पण नाईलाज असा आहे की मला त्या ऑफिसमध्ये राहून नोकरी करावी लागते, कारण पैशाची जमवाजमा होत नाहीये, किंवा अजून काही गोष्टी आहेत ज्या बिझनेस करताना मला असं वाटतं की मला ही आव्हानं येतील. समजा एक उदाहरण देते. तर त्याप्रमाणे जर मी असा माझा प्रवास करत असेल की रोज ऑफिसला जात असेल, मनात तर वेगळंच चालू आहे की मला बिझनेस करायचा आहे, मला इथं नाहीये, मी इथं नकोय, मला हा जॉब सोडायचा आहे. म्हणजे खूप तीव्र इच्छा आहे जॉब सोडायची, पण ते जमत नाहीये. कुठेतरी विचार येतो की अरे मी हे करू शकेन का. खूप म्हणजे स्वतःचेच विचार. मी जसं म्हणते ना की पहिला तर आपल्या आयुष्यात पुढे जाणारा शत्रू असतो ते आपले विचार. तर तसंच आहे की आपल्याला, कारण अनुभव आलेले असतात खूप जास्त, की जे आपण काम करतो तिथंच अडथळे येतात, ते काम पूर्ण होत नाही, लोकांनी खूप आपल्यावर अविश्वास दाखवलेला असतो. म्हणजे लोक म्हणजे कोण, आपल्या घरातलेच पहिले तर, तू हे करू शकणार नाही असंच बऱ्याचदा तो एक सूर असतो सगळ्यांचा. तर सपोर्ट मिळत नाही जितका मिळायला पाहिजे. आणि त्यामुळे आपण बऱ्याचशा गोष्टी फक्त विचार करतो आणि सोडून देतो. पण जेव्हा आपण हे करत असतो तेव्हा आपल्याला आपलं अंतर्मन आतून सांगत असतं की यू आर केपेबल ऑफ डुईंग दिस, गो अहेड. पण आपण ते ऐकत नाही, कारण आपल्याला खूप सगळे आव्हानं दिसत असतात तेव्हा. आणि हे जे नंबर्स असतात, हे जे नंबर्स सगळ्यांना दिसत आहेत, हे वेगवेगळे नंबर्स तुम्हाला दिसतात, याचा अर्थ त्यावेळेस हा नंबर ज्या क्षणी मला दिसला, 111, त्या क्षणी मी काय विचार करत होते हे लक्ष ठेवा. म्हणून म्हणते ना की विचारांवर लक्ष ठेवा. आणि ज्यावेळेस हे नंबर आपल्याला दिसतात, ते नंबर आपल्याला सांगतात की तुझा विचार तू करेक्ट कर, करेक्ट युअर थॉट. तू आत्ता चुकीचा विचार करतीस, हा विचार करायची गरज नाही. समजा मी कुणाबद्दल तरी खूप निगेटिव्ह विचार करते या क्षणाला, की ही व्यक्ती अशी आहे, किंवा अजून कुणाला मी असं काही बोलतेय मनामध्येच, माझ्या मनातल्या मनातच चालू आहे. त्यावेळेस मला जर हा नंबर दिसला, तर ते नंबर आपल्याला सांगतात की बाई तुझ्या विचारांवर काम कर, सकारात्मक विचारात ये. कदाचित तुझ्या डोळ्याला जे दिसते, कानाला जे ऐकू येत आहे, याच्यावरून तू त्या व्यक्तीला जे ठरवतीस, कदाचित ती खरी परिस्थिती नाहीये आणि काहीतरी वेगळंच चित्र आहे. पण ती व्यक्ती तुझ्याशी अशी वागते, त्याच्या मागे पण काहीतरी कारण आहे. आणि हे नंबर्स आपल्याला ना असं सतत संदेश देतात की इम्प्रूव्ह युअर थॉट्स, तुझ्या विचारांकडे लक्ष दे, विचार कुठले आहेत त्या क्षणाला हे बघायचं. मी हे जे आज अर्थ पाठवले ते अगदी सर्वसाधारण आहेत, की जे कॉमनली सगळ्यांमध्ये दिसतात. पण त्यातही ह्या नंबर्सचा आपल्या आयुष्यात वेगळा अर्थ असू शकतो, कारण कोण कुणाच्या आयुष्यात कोण आता सध्या काय परिस्थितीत आहे हे नाही सांगू शकत. जी परिस्थिती माझ्या आयुष्यात आहे तीच दुसऱ्याच्या कुणाच्या आयुष्यात असेल असं नाही होऊ शकत. आपण सगळे वेगवेगळ्या वातावरणात राहत असतो, वेगवेगळी परिस्थिती असते घरामध्ये. त्यामुळं हे नंबर्स त्यानुसार दिसतात. तर सगळ्यांनी काय करायचं की असा नंबर दिसला तर मला आज कोणता नंबर दिसला हे डायरीमध्ये लिहायचं. माझ्याकडे माझी डायरी जी आहे त्याच्यात मला आज कुठले कुठले नंबर दिसले हे सगळं मी लिहून ठेवते. आणि ते नंबर दिसत असताना माझ्याकडं काय माझ्या डोक्यात काय विचार होता त्या वेळेला, किंवा मी कुठल्या, माझ्या समोर काही असं एक आव्हान होतं का, किंवा अशी काही परिस्थिती होती का जी मला अवघड वाटते, किंवा अशी कोणी व्यक्ती होती का, हे सगळं मी लिहून ठेवते त्याच्यासोबत. आणि मग मला त्या नंबरचा अर्थ कळतो. आणि तुम्हाला खोटं वाटेल, एक्झॅक्ट नंबर तो मॅच होतो परफेक्ट. म्हणजे ते सांगतात जो अर्थ मी तुम्हाला दिलेत ना, साधारण त्याच अर्थामध्ये आपल्याला ते संदेश देत असतात. आता हे कोण देत असतं नंबर, म्हणजे संदेश कोण देतं? तर जेव्हा आपण, जी आपली मेन सोर्स आहे, मी म्हणते ना आपण सगळी एकाच बापाची लेकरं आहोत म्हणून, म्हणजे जो सोर्स आहे तो एकच सोर्स आहे. तो जंतू, मुंग्या, किडे, प्राणी, पक्षी, सर्प, सगळे 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 सगळ्या आत्मे, सगळे जे आहेत, ज्या चेतना आहेत, त्या सगळ्यांमध्ये एकच सोर्स आहे, एकच प्रकाश आहे, एकच चैतन्य आहे, परम चैतन्य, जे आपल्या सगळ्यांमध्ये वाहत आहे. आपण जरी वेगळ्या धर्माचे असू, वेगळ्या जातीचे असू, वेगळ्या कुटुंबात असू,
पण सगळे आपण एकाच प्रकाशाने एकाच सोर्सनी बनलेले आहेत. आणि हे जे अवतार होऊन गेले वेगवेगळे आपल्या देवांमध्ये, हे जे आपण वेगवेगळे, कोणी कृष्णाला मानतं, कोणी रामाला मानतं, हे सगळे अवतार झालेत. हे सगळे त्याच सोर्स मधून आलेले आहेत, जसे आपण आलोय. आणि त्यामुळे हे आता सगळं काय व्हायला लागले, की पृथ्वी जी चेंज होती आता, पृथ्वी आता मी जसं सांगितलं आपण कुठे जगतोय, 3D मध्ये जगतोय, थर्ड डायमेन्शन रियालिटीमध्ये. आता पृथ्वी थर्ड डायमेन्शन वरून 5 डायमेन्शनला शिफ्ट होतीये. आणि त्यामुळे आपण सगळे तिच्या बरोबर चाललोय. आणि आपण सगळेजण चाललोय, तर हा काळ जो आहे, हा खूप वाट बघून ह्या काळासाठी, म्हणून आत्ता इतकी पॉप्युलेशन का वाढली भारताची, मी जे तुम्हाला आधी सांगितलं त्याचं उत्तर हे आहे, की आपण सगळे शिफ्ट होतोय. आणि ह्या काळामध्ये लोकांना जी असेन्शन, किंवा ज्याला आपण निर्वाण किंवा मुक्ती जे काही आहे, हे सगळं ह्या काळामध्ये शक्य आहे. म्हणून अध्यात्म एवढं वाढतंय आणि पुढे पण अजून खूप गोष्टी घडणार आहेत. आणि त्यामुळे ज्या लोकांना विश्वासही नव्हता अशा गोष्टींवर, त्या लोकांना आता हे नंबर्स दिसायला लागले. नंबर्स म्हणजे काय फार वेगळं, काय फार त्याच्यात काही अडकून बसायची गरज नाही. मला आज हे दिसलं म्हणजे त्याच्यात हरवून जायचं नाही आपल्याला, पण ते काय आहे हे माहित करून घ्यायचं. जर सतत दिवसभरामध्ये हे नंबर्स दिसत असतील, तर काहीतरी अर्थ आहे, है ना. दोनदा दिसला ठीक आहे, चला योगायोग म्हणू आपण, तिसऱ्यांदा दिसला योगायोग म्हणू. पण जर दिवसभर तुम्हाला असे नंबर दिसत असतील, तर हा योगायोग नाहीये, ह्याच्या मागे काहीतरी कारण आहे. कुठली तरी शक्ती तुम्हाला काहीतरी दाखवायचा प्रयत्न करते. आणि हे नंबर्सच नाही, खूप गोष्टी आहेत. जसं की मी तुम्हाला सांगितलं, खिडकी बाहेर बघितलं, काहीतरी एक चित्र दिसलं. ते चित्र मला का दिसलं, म्हणजे चित्र म्हणजे काय, काहीतरी एक दृश्य दिसलं आपल्याला. ह्या सगळ्यांचा आता आपण विचार करायचा, की हे का होतंय असं माझ्यासोबत, आणि तेव्हा माझ्या मनात काय विचार चालू आहे, हे सगळ्यात महत्वाचं आहे. ज्या विचारांमध्ये आपण आहोत, त्या विचारांशी रिलेटेड, कनेक्टेड आपल्याला नंबर दिसणार. आपण खूप जास्त निगेटिव्ह विचार करत असू, माझं काहीच होऊ शकत नाही, हे ध्यान रेकी करून काय फायदा, मला तर काही चेंज दिसत नाहीये, ही व्यक्ती तर काही बदलतच नाही, माझं आयुष्य आहे तसंच आहे, हे जर सगळे विचार अशी एक वेळ येते की त्यावेळेस मनात यायला लागतं, त्यावेळेस तुम्हाला कदाचित 1111, 111, 1111, म्हणजे 4 वेळा एक दिसणं, 111 हे दिसतील का, कारण हे नंबर्स तुम्हाला दाखवतात की सकारात्मक राहा. इतकं पण निगेटिव्ह विचार करायची गरज नाही, तुमच्या आयुष्यात नवीन सुरुवात होती. पण तुम्ही सकारात्मक राहिलं पाहिजे, थोडंसं पेशन्स ठेवले पाहिजे. तर हे नंबर्स आपल्याला हे दाखवतात. 555 नंबर दिसला, समजायचं आपल्या आयुष्यात खूप मोठं ट्रान्सफॉर्मेशन होणार आहे, बदल होणार आहे. हा नंबर तुम्हाला असा असू शकतो की कम्प्लीट चेंज होऊ शकतो तुमचा. तुम्ही जर नोकरीमध्ये असाल आणि तुम्हाला जर सारखे 555 वगैरे दिसतात, आणि मनात इच्छा आहे की मला बिझनेस करायचा आहे माझा स्वतःचा, आणि त्यावेळेस जर तुम्हाला 555 दिसत असतील सारखे, ह्याचा अर्थ तुमच्या आयुष्यात बदल येणार आहे, नक्की येणार आहे. तर हे सगळे नंबर आपल्याला तेच दाखवतात. 222 दिसत असेल तर बॅलन्स आणा आपल्या विचारांमध्ये, तुमच्या आयुष्यामध्ये बॅलन्स आणा. कुठेतरी एकाच गोष्टीच्या मागे तुम्ही धावताय, अशा वेळी तुम्हाला 222 दाखवलं जातो. आणि हे कुठून येतं सगळं, जेव्हा आपण ह्या सोर्सशी अलाईन व्हायला लागलोय. ध्यान म्हणा, रेकी म्हणा, किंवा जी लोक ध्यान रेकी नाही करत त्यांना पण दिसेल का, जर त्यांचे विचार त्यांच्या आत्म्या जो सांगतोय अंतर्मन, त्याच्याशी जर ते लोक जर मॅच व्हायला लागले, की ठीक आहे माझं मन सांगते करावं का, करावं का, मी एकदा करून बघावं का, अशा वेळी त्यांना पण नंबर दिसायला सुरुवात होती. कारण ते नंबर त्यांना सांगतात की तुझ्या स्वतःवर विश्वास ठेव, तुझं आतलं मन जे सांगतंय ना, ते बरोबर सांगते, तुझे इंट्युशन, त्याच्यावर विश्वास ठेव. तर अशा वेळी त्यांना सुद्धा हे नंबर दिसायला लागतील. त्यामुळे आपले हे जे नंबर्स वगैरे जे दिसणं आहे, ही एक मदत आहे परमात्म्याची आपल्याला. काही लोक ह्याला अंधश्रद्धा, माझ्या नवऱ्याचा बिलकुल विश्वास नव्हता, बिलकुल नाही, म्हणजे त्यांना मी किती वेळा सांगितलं की हे असं होतंय असं होतंय पण त्यांना हे पटत नव्हतं. पण जेव्हा हे त्यांच्या बाबतीत आता घडायला लागले, तेव्हा ते मला ऑफिसमधून आल्यावर सांगतात की शेजारच्या माणसाच्या मोबाईलमध्ये मला ते नंबर दिसले, 333 असतील, 555, जे काही नंबर असतील ते. मग आता त्यांना ती त्याच्यावर म्हणजे विश्वास बसतो की ते नंबर्स आपल्याला दिसत आहेत. तर हे म्हणजे जवळजवळ सगळ्यांबाबतीत व्हायला लागले, जी जी जागरूक व्हायला लागली त्यांच्या बाबतीत. ठीक आहे, की आपलं मन काय सांगतंय आणि आपण कुठे चाललोय, आपण बरोबर आपल्या मनाप्रमाणे वागतोय का नाही, हे ज्यांना समजायला लागलंय, ती जाण ज्यांना यायला लागली, जे जागे व्हायला लागले, त्यांना आता हे सगळे नंबर्स थ्रू वेगवेगळ्या मार्गातून त्यांना आता हे सगळं पुढे घडत जाईल. ठीक आहे, तर आपण ह्याचा अर्थ फक्त आपल्या प्रगतीसाठी घ्यायचा, आणि जास्त ह्याच्यामध्ये पण अडकून बसायचं नाही की हा हे दिसलं हे दिसलं असं. हे सगळं फक्त मदत म्हणून आपल्याला दिलं जाते, त्याच्यावर विश्वास ठेवायचा आणि त्याप्रमाणे काम करायचं. त्या नंबर्सचे अर्थ पण तुम्हाला हळूहळू उलगडत जातील. ठीक आहे, तर आपण सगळेजण आपल्या आजच्या साधनेला सुरुवात करू. आपण सगळेजण डोळे मिटून
सुखासन मध्ये बसू. पाठीला अगदी आराम घेऊन आपण ज्या ठिकाणी बसलोय खोलीमध्ये ती जागा, आपलं शरीर, हे सगळं अनुभव करा. आपल्या शरीराला आपल्या खोलीत होणाऱ्या असणाऱ्या हवेचा स्पर्श. 3 मोठे श्वास घ्यायचे आणि स्वतःला आधी आपल्या ह्या आत्ताच्या क्षणामध्ये आणायचं, रिलॅक्स व्हायचं पूर्ण 3 मोठ्या श्वासांनी. दीर्घ श्वास नाकातून घेतला आणि अगदी सावकाश तोंडातून ही हवा बाहेर काढायची. 3 ते 4 वेळेला असे श्वास घेऊ मोठे मोठे. हवा जेव्हा आपण नाकातून आत घेतो तेव्हा पोटात पूर्ण फुग्याप्रमाणे हवा जितकी जास्त भरून घेता येईल तितकी भरून घेऊ. आणि तोंडातून ही हवा अगदी सावकाश बाहेर काढू. दिवसभरामध्ये जे काही आपण विचार मनामध्ये आणलेत, ज्या विचारांची आत्ता आपल्याला गरज नाहीये असे सगळे विचार तोंडातून बाहेर जाणाऱ्या हवेद्वारे, वाफेद्वारे ब्रह्मांडात सोडून द्या. पूर्णपणे परमात्म्याला सरेंडर करून शरण जाऊन आजचं सत्र आपण सुरू करू. आजचं जे रेकी आणि ध्यान सत्र आहे ते माझ्या सर्वोत्तम हिताचं होऊ दे. यातून जो मानसिक शारीरिक ऊर्जात्मक लाभ मला मिळायचा आहे तो मिळू दे. आमच्याकडून तू हे सत्र सर्वोत्तम हितासाठी करून घे, अशी एक प्रार्थना, एक संकल्प आपण आज ठेवू आणि आपलं सगळं लक्ष आपल्या जाणाऱ्या येणाऱ्या श्वासांकडे घेऊन जाऊ. सगळ्यात आधी पूर्ण शक्तीनिशी आपण या वर्तमान क्षणामध्ये, आता ना मला भूतकाळ आहे ना मला भविष्य, मला कसलीच चिंता नाही कारण मी सर्वस्व परमात्म्याच्या चरणात अर्पण केले. पूर्ण सरेंडर भावामध्ये मी आता श्वास घेते, श्वासांवर लक्ष ठेवते. $42 lakhs per annum. Wow! संपूर्णपणे आपलं लक्ष केंद्रित करू आपल्या श्वासांवर. आज आपण संगीताशिवाय, म्युझिक शिवाय आपण आज रेकी सत्र घेऊ. काही कारणांमुळे मी आज म्युझिक लावू शकत नाही. तर जे होतं ते चांगलंच होतं. परमात्म्याचा आजचा हा प्लॅन आहे की आपण ह्याची पण सवय ठेवली पाहिजे. पूर्ण शांततेमध्ये आपण आज रेकी सत्र पार करू. सगळं लक्ष आपल्या
नाकातून घशामध्ये आणि घशातून छातीत, छातीतून खाली पोटाकडे जाणाऱ्या श्वासाकडे लक्ष द्या. एकही श्वास आपला न बघता, दुर्लक्ष करून सोडायचा नाही. जसं काही आपण आज आईच्या गर्भातून बाहेर आल्यानंतर पहिलाच श्वास घेतोय, त्याप्रमाणे या श्वासांची जाणीव होऊ दे आपल्या चेतनेला, आपल्या बुद्धीला. आपल्या मस्तकापासून आपल्या तळपायापर्यंत संपूर्ण शरीर अनुभव करू. शरीर स्थिर, स्तब्ध झालेलं मला जाणवते. हळूहळू मस्तकापासून अगदी तळपायापर्यंत प्रत्येक पेशी, प्रत्येक अवयव शांत होत चाललाय, स्थिर होत चाललाय. डोळे बंद, माझे कानही बंद, जी फक्त माझ्या श्वासांचा आवाज ऐकू शकतायत. आणि बाहेरचे सगळे आवाज जरी माझ्यापर्यंत आले तरी सुद्धा माझं लक्ष आतमध्येच केंद्रित आहे. माझी चेतना, माझी बुद्धी ला समजतंय की मी आता या शरीरामध्ये ध्यान अवस्थेला बसलोय. माझा आत्मा आहे जो हे सगळं काही एक द्रष्टा म्हणून बघतोय. ही पूर्ण प्रक्रिया, ही पूर्ण साधना आणि या जीवामध्ये जीवरूपी असणारा मी ही प्रक्रिया पार पाडतोय. श्वास अनुभव करण्याची, पूर्ण छाती, पोट या श्वासांच्या आवागमनमुळं पुढे मागे होतंय, हालचाल होतीये. बाहेरच्या हवेतून शरीरात आणि शरीरातून पुन्हा बाहेर ही एक अखंड श्वासांची साखळी चालू आहे. तो कुठला क्षण आहे ज्या क्षणाला नाकातून श्वास आत जातोय आणि नासिकाद्वारातून पुन्हा अगदी श्वास बाहेर पडेपर्यंत माझं लक्ष आहे त्याच्यावर. मला जाणीव होती श्वास बाहेर पडताना आणि पुन्हा दुसरा श्वास आत येताना. हे बघत असताना विचार मात्र आता माझे शांत झाले, पूर्ण शांत, शून्य विचारावस्था. मनामध्ये
एकही विचार नाहीये. आपले दोन्ही हात आता एकमेकांवर घासायचे, थोडेसे गरम होईपर्यंत. आणि आपल्या छातीच्या समोर आकाशाकडे तोंड करून आपण हात धरू. हाताची बोटं एकमेकांना चिटकलेली ठेवायची. हे रेकी शक्ती, माझ्या हातामध्ये ये आणि मला बरं कर. हे रेकी ऊर्जा, माझ्या हातात ये आणि मला संपूर्णपणे बरं कर. हे रेकी शक्ती, माझ्या हातात ये आणि मला बरं कर. आपल्या गुरूंना, इष्टदेवतेला बोलून त्यांचा चेहरा, प्रतिमा आपल्या डोळ्यापुढे किंवा त्यांचं नाम आपल्या मुखामध्ये, आपल्या हृदयावर त्यांचं नाव घ्या. तुम्ही आत्ता माझ्यासोबत या रेकी सत्रात या आणि मला पूर्ण मदत करा की मी स्वतःला संपूर्ण बरं करू शकेन. यासाठी चोकुरे चिन्ह हातावर काढू. 3 वेळा चोकुरेचा उच्चार. चोकुरे चोकुरे चोकुरे. सेहेकी सेहेकी सेहेकी. तर आपले दोन्ही हात आपल्या मूलाधार चक्रावर, आपल्या मांडीवर आपले दोन्ही हात ठेवायचे. मी डॉक्टर मिकाऊ उसूई यांना बोलवते आपल्या रेकी सत्रासाठी. आपल्यासोबत सहभागी व्हा. त्याचसोबत भगवान श्री हनुमानाला मी आमंत्रित करते. आर्कएंजल मायकल, आपण आमच्यासोबत या. आई तुळजाभवानीला आपण आजच्या या सत्रासाठी बोलवू. आपल्या गुरूंना आपण बोलवलंय. आपल्या सोबत ह्या सगळ्या ऊर्जा, या सगळ्या शक्ती आहेत. पूर्ण विश्वास ठेवू आणि सगळं लक्ष आपलं मूलाधारावर, आपल्या खालच्या भागावर. हातातून रेकी ऊर्जेचा प्रवाह खालच्या सगळ्या भागाला, माकड हाडाला, मांड्या, गुडघे, पिंढऱ्या, तळपाय सगळ्यांना ऊर्जा देतील. सगळ्या पेशी, रक्तवाहिन्या ऊर्जान्वित होत आहेत. जिथं कुठं ऊर्जेचा अडथळा आहे तो दूर होतोय. लाल रंगाची कल्पना करू. लाल रंग गोल गोलाकार फिरतोय खालच्या भागामध्ये. माझा मूलाधार चक्र रेकी शक्तीद्वारा संतुलित होत आहे. सगळं लक्ष आपलं खालच्या भागावर, श्वासांवर. जसं काही आपण आता आपले श्वास खालून घेतोय, खालच्या भागातून घेतोय, याप्रमाणे अनुभव करू. पुढची 2 मिनिटं इथंच लक्ष ठेवायचंय. या भागातले सगळे आजार दूर होत आहेत. मी स्थिर, सुरक्षित आहे. पृथ्वी मातेशी घट्ट जोडलेला आहे.
रेकी शक्तीद्वारा माझं मूलाधार चक्र संतुलनात आलं आहे. या संकल्पासहित आपला उजवा हात आता आपल्या स्वादिष्ठान चक्रावर म्हणजेच ओटीपोटाच्या उजव्या बाजूला आणि डावा हात सुद्धा ओटीपोटाच्या डाव्या बाजूला. हात एक एक करून ठेवायचे. हाताची बोटं एकमेकांना चिटकलेली ठेवायची. आपलं स्वादिष्ठान चक्र आपल्या भावना, विचार नियंत्रणात आणतंय. रेकी शक्ती या भागातले सगळे आजार दूर करतील. आपलं ओटीपोट पुढे, पाठीकडचा भाग, कमरेचा भाग सगळा अनुभव करा बंद डोळ्यांनी. आतमधले सेन्सेशन्स, हालचाली जाणवल्या पाहिजेत. इतकं लक्ष आपलं पाहिजे या भागावर. या भागातले हार्मोन्स, सेक्स हार्मोन्स संतुलनात येत आहेत. ऑरेंज, नारंगी रंगाची कल्पना आपण या भागामध्ये करू. सगळ्या ओटीपोटामध्ये नारंगी रंग पसरत आहे. हातातून वाहणारी ब्रह्मांडातली दिव्य रेकी शक्ती सगळ्या पेशींना, रक्तवाहिन्यांना ऊर्जा देतील. माझी कल्पनाशक्ती वाढली. त्यासाठी रेकी शक्ती मला मदत करते. सतत होणारे मूड स्विंग्स, अचानक आनंद वाटणं, मध्येच निराशा येणं, हे प्रमाण कमी झालंय आणि माझ्या भावना आता संतुलनात राहतायत, नियंत्रणात राहतायत. आपल्या ओटीपोटाची हालचाल बघा. श्वास घेताना ओटीपोट पुढे मागे होतंय. माझे स्वादिष्ठान चक्र पूर्णपणे संतुलनात आलं आहे. आता आपला उजवा हात नाभीच्या उजव्या भागावर आणि डाव्या भागावर. दोन्ही हात एकमेकांवर मध्यभागी ठेवले तरी चालेल. मणिपूर चक्र भगवान विष्णू यांचं स्थान, सूर्याचं स्थान, तेजस्वी पिवळा रंग चकाकणारा या भागावर कल्पना करा. अतिशय महत्वाचं असं चक्र शरीरातलं, जे आपल्याला शक्ती देतं, ऊर्जा देतं कोणत्याही कामासाठी. आपली कामं अर्धवट होत असतील, शेवटापर्यंत जात नसतील, ठरवलेले संकल्प पूर्ण होत नसतील, अशा वेळी मणिपूर चक्राला रोज रेकी द्यायची. सतत थकवा येणं, दमल्यासारखं वाटणं, कामामध्ये उत्साह नसणं, हे मणिपूर चक्र असंतुलित असल्याचं लक्षण आहे. रोज 15 मिनिटं तुम्ही या चक्राला रेकी सुरू करा आणि साधारण 20 दिवसांमध्ये फरक जाणवायला लागेल. पोटाचे सगळे आजार, उष्णतेचे आजार, पित्त, ऍसिडिटी सगळं काही रेकी शक्ती दूर करते.
पोट, पाठीकडचा भाग, कमरेचा भाग, असं गोलाकार सगळं अनुभव करा. एक एक पेशी आतली निरोगी होतीये. आपलं आरोग्य आपल्या पेशींवरच अवलंबून आहे. आत्मविश्वास वाढतोय. पैशाच्या सगळ्या अडचणी दूर होत आहेत. प्रत्येक पैशाच्या कामात अडथळे येत असतील, पैसा सहजपणे येत नसेल, तर ह्या चक्राला रोज रेकी द्यायची. ह्या चक्रावर ध्यान लावायचं. आपले गुरु, इष्टदेव आपल्यासोबत आहेत. अनेक एंजल्स, अदृश्य शक्ती आपल्याला मदत करतात. फक्त लक्ष केंद्रित करू. श्वासांमुळं पुढे मागे होणारं आपलं पोट, हातातल्या या दिव्य रेकी शक्तीद्वारे माझं मणिपूर चक्र सुद्धा संतुलनात आलं आहे. इथले सगळे आजार दूर होत आहेत. माझा आत्मविश्वास वाढलाय. आणि आपला आता उजवा हात छातीवर, उजव्या बाजूला, डावा हात देखील डाव्या बाजूला. हाताची गरमी, ऊब आपल्या छातीवर अनुभव करू. आपल्या शरीराला आपणच बरं करू शकतो. ही रेकी शक्ती आपल्याला मदत करते. छातीच्या सगळ्या पेशी, सगळे रक्तवाहिन्या, रक्त, हृदयाचा भाग, सगळा काही सर्वोत्तमरित्या काम करतो. सगळ्यांना रेकी शक्ती ऊर्जान्वित करते. श्वास अनुभव करू आपल्या छातीवरचा. माझं हृदय सर्वोत्तमरित्या काम करतंय. सगळे अडथळे ऊर्जेचे दूर होत आहेत. प्रत्येक पेशीमध्ये रेकी शक्ती जातीये आणि ऊर्जा देते. पाठीचा भाग बघा, इथपर्यंत रेकीचा प्रवाह आहे. आपलं अनाहत चक्र म्हणजे छातीचा भाग, साक्षात श्री महादेवांचं स्थान, शिवाचं स्थान. आपल्या आत्म्याचं स्थान, जीव आणि शिव जिथं असतो, जिथं मिळतो ते हे स्थान. आपल्या हातांनी अनुभव करा आपल्या छातीची स्पंदनं, हृदयाची स्पंदनं. रेकी शक्तीद्वारा माझ्या ह्या भागातले सगळे ऊर्जेचे अडथळे दूर होत आहेत. हा संकल्प मनामध्ये धरू. कारण संकल्प से सिद्धी. ज्यांना हृदयाचा काही त्रास असेल त्यांनी रोज 15 ते 20 मिनिटं रेकी द्यावी आपल्या हृदयाच्या भागाला, छातीच्या भागाला. शेवटची 2 मिनिटं राहिली आहेत. आपण आज विशुद्धी चक्र घेत नाही आहोत. रेकी सत्र संपल्यानंतर 3 मिनिटं विशुद्धीला सुद्धा रेकी द्या.
आपला उजवा हात आता आपण आपल्या कपाळावर आणि डावा हात मागच्या बाजूला ठेवू. आपल्या सोयीने दोन्ही हात ठेवायचे. आपल्या हातातून रेकी शक्ती आता आपल्या कपाळाच्या भागात प्रवेश करते. एक मिनिटापेक्षा कमी वेळ राहिलाय. आपण ह्या स्थितीमध्येच रेकी सत्रातून बाहेर येऊ. पण सगळ्यांनी विशुद्धीला सुद्धा रेकी द्या. 3 मिनिटं. 5, 4, 3, 2, 1, 0. आपले हात अजून एखादा मिनिटं इथंच ठेवू आणि त्यानंतर आपल्या गळ्यावर रेकी द्या आणि मगच रेकीतून बाहेर या. आपण सगळे भेटू उद्याच्या सत्रात. धन्यवाद.